मराठवाड्यामध्ये 2 दिवसात कुठेही अतिवृष्टी झाली नाही, मात्र नुकसान झालेल्या ठिकाणी आता पंचनामे सुरू झाले। चिखल असल्याने पंचनामे करण्यास उशीर होतोय, पावसाचा अडथळा असल्याचं विभागीय आयुक्त मराठवाडा यांनी सांगितले। आतापर्यंत मराठवाड्यात 13 मृत्यू झालेत। परभणीमध्ये 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले, त्यांचा शोध सुरू असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितले। विभागातल्या सर्वच जिल्ह्यातले जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। चिखल असल्याने पंचनामे करण्यासाठी अडचणी येत आहेत, मात्र युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं। टोटल 13 डेथ रिपोर्ट झालेले आहेत। त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे 9 डेथ आहेत, हिंगोली जिल्ह्याचे 2 आणि बीड जिल्ह्याचे 2 असे 13 डेथ आता सध्या पण झालेले आहेत। नुकतीच एक माहिती मिळालेली आहे की परभणी जिल्ह्यात 2 लोक नदीपात्रात वाहून गेले, परंतु त्यांच्या आता आम्ही डेड बॉडीच्यासाठी याची आमची टीम जी आहे त्या टीमच्या त्याच्यासाठी काम करत आहेत। शेती पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात शेतीचं या काळामध्ये नुकसान झाले। साधारणतः 4,41,000 शेतकऱ्यांच्या संख्येमधून जवळजवळ जिरायत आणि बागायत आणि शेती पिकाच्या नुकसानीचा विचार केला तर 3,60,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचं सध्याचा प्राथमिक अंदाज आम्ही शासनाला रिपोर्ट केला आहे। आणि आताच्या घटकेला सगळ्या ठिकाणी पंचनाम्याचं काम हे सुरुवात झाली आहे, कारण आता पाऊस खूप झाल्यामुळे चिखल खूप असल्यामुळे थोडं पंचनाम्याचे जरा गती मंद आहे, परंतु पंचनाम्याला सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याच्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत। घराच्या अनुषंगाने जे काही नुकसान झालेलं आहे त्या घरांचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याचं काम देखील सुरुवात झालेली आहे। जे काही नांदेडमध्ये जे काही 5 डेथ कालपर्यंत झालेले होते त्या सर्व लोकांना काल माननीय गिरीश महाजन साहेब मंत्री महोदय येऊन गेले, त्यांच्या हस्ते त्यांना लोकांना त्यांचे जे काही NDRFच्या गाईडलाईनप्रमाणे 4 लाख रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे त्या 5 लोकांना त्यांची मदत देखील वाटप झालेली आहे। जनावरांचे जे काही होत असलेल्या डेथ आणि पंचनाम्याच्या अनुषंगाने त्याचं देखील काम मोठ्या प्रमाणात नांदेड आणि जिल्ह्यामध्ये सुरू आहे।